टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून तडकाफडकी हटवण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्सच्या संचालकांना एक स्फोटक ईमेल केलाय। हा ईमेल गोपनीय असला तरी मीडियाच्या हाती जसाच्या तसा लागला हे विशेष। 2012 साली अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यापासूनच निर्णय प्रक्रियेत बदल करण्यात आले आणि समांतर सत्ता केंद्र तयार केली गेली। त्यामुळे आपल्याला केवळ नामधारी अध्यक्ष होण्यास भाग पाडलं होतं अशा शब्दात मिस्त्री यांनी आपला संताप व्यक्त केलाय। या ईमेलमध्ये रतन टाटा यांच्याबद्दलचा मिस्त्रींचा राग शब्दात व्यक्त झालाय। संचालक मंडळाची बैठक सुरू असताना टाटांचं मत घेण्याकरता संचालक मधूनच उठून जात असत, असा गौप्यस्फोट मिस्त्रींनी केलाय। त्यांच्या ईमेलमधला हा काही अंश। 24 ऑक्टोबरला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत जे झालं त्यानं मला बसलेला धक्का शब्दात व्यक्त होऊ शकत नाही। हा संपूर्ण उद्योग अनधिकृत आणि बिनबुडाचा आहेच, पण बोर्डासाठीही फारसा भूषणावह नाही। म्हणणं मांडण्याची किंवा स्वतःचा बचाव करण्याची लहानशी संधी न देता आपल्या अध्यक्षाला हटवणं ही कॉर्पोरेट जगताच्या इतिहासातली एकमेव द्वितीय घटना आहे। खराब कामगिरीचं कारण देऊन मला हटवण्यात आलंय हे तर अविश्वसनीय आहे। मला हटवण्याच्या बाजूने मतदान केलेल्या 2 संचालकांनी अलीकडेच माझ्या कामगिरीचं कौतुक केलं होतं। हा त्या मेलचा काही अंश आहे। सायरस मिस्त्री। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।